आता आपण एका अपघाताचं दृश्य पाहणार आहोत। हे दृश्य पाहून आपल्याला धक्का बसू शकतो, कारण या झाड रिक्षावर पडलंय आणि त्यात चालकाचा मृत्यू झालाय। अति धोकादायक झाड रिक्षावर कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे। कल्याण MIDC परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। मृत व्यक्तीचं नाव रामादीन आहे। हे दृश्य व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण CCTV चित्रित झालंय ते दाखवतोय। थोड्याच वेळात ही दृश्य आपल्याला टीव्हीवर दिसू लागतील। झाड रिक्षावर पडल्यानं एका रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। घटना कल्याण परिसरातली आहे। दृश्यांमध्ये आपण ती पाहतो आहोत। CCTVच्या माध्यमातून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। किशोर पगारे आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं कल्याणमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, आवाज येतो? होय, आवाज येतोय सर। दुर्घटना घडल्याच्या नंतर आता तिथे परिस्थिती काय आहे? प्रथमतः सर मी हे सांगेल की काल दुपारी ही जी घटना घडलेली आहे आणि त्याचा CCTV जो आहे तो आज व्हायरल झालेला आहे। रामदीन लोध असं या चालकाचं नाव आहे, रिक्षा चालकाचं। आणि MIDC जो परिसर आहे डोंबिवलीतला, तिथे ही घटना घडलेली आहे। कल्याण डोंबिवली किशोर, एक पटकन प्रश्न असा उपस्थित राहतो की झाड जुनं झालं होतं का रिक्षा चुकीच्या जागी उभी होती? झाड जे आहेत अनेक ठिकाणी जुनी झालेली आहेत। MIDC परिसरात 100 कोटीची रस्त्याची कामं सुरू आहेत। या रस्त्याच्या कामाच्या सुरूच्या अंतर्गत पर्यावरण प्रेमींनी सांगितलेलं आहे, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे की झाडं जी आहे ती योग्य ठिकाणी हलवावी किंवा झाडं तोडताना विचार करावा, जेणेकरून ज्या वेळेस भूसंकलन होतं किंवा ज्यावेळेस जमीन खोदली जाते त्यावेळेस त्याची खोडं तुटली जातात आणि ते झाड पुन्हा लिंपलं जातं, पुन्हा सिमेंट कॉन्क्रीट होतं, परंतु ते आतून झाड जे असतं ते मजबूत नसतं आणि कमकुवत झालेलं असतं। असे अनेक प्रकार इथे घडलेले आहेत। त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी एक वेगळी ठीक आहे किशोर, या माहितीच्यासाठी आपले आभार। आपण या निमित्तानं तिथे असलेल्या कमकुवत होत असलेल्या झाडांच्या बाबतीतही या पुढच्या भागात कळवत राहाल।